मस्त कुरकुरीत भजी तयार होती। मी आता करणार आहे बटाटा भजी। संध्याकाळी चहा बरोबर, थंडी आहे आणि थंडी पावसात छान वाटते बटाटा भजी। सतत कांदा भजी नेहमी केली जाते, पण आज वेगळी म्हणून बटाटा भजी। पालकची भजी पण छान लागते, घोसाळ्याची भजी असते। तर मी करणार आहे बटाटा भजी। त्यासाठी आधी बटाट्याची वरची सालं काढून घेतलेत आणि बारीक पातळ काप करणार आहे मी बटाट्याचे आणि पाण्यात घालून ठेवायचे। तेल पण गरम करत ठेवले मी। जेवढे बारीक पातळ काप करता येतील तेवढे करायचे। पाण्यात ठेवायचे नाहीतर काळे पडतात लगेच बटाटे आणि स्वच्छ पण होतात धुवून। सगळे चिरून घेते मी 2 बटाटे। आता हे ठेवलेत बटाटे। आता बेसनचं पीठ तयार करणार आहे मी भजीसाठी। बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण घालणार आहे। नेहमीची भजी आपण कांदा भजी पण करतो तसंच, नेहमीची भजीच फक्त बटाटे। छान लागते बटाटा भजी। थोडंसं तांदळाचं पीठ 2 चमचे, कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठामुळे। वेगळं खायचं सोडा तर नाही घालायला लागत। तिखट पावडर, हळद पण घालू शकता तुम्ही, तिखट पावडर, मीठ, थोडासा ओवा पण घालायचा आहे। वडा भजी प्रकारामध्ये ओवा घालायचा म्हणजे पोटाला त्रास नाही होत ओव्यामुळे। आणि यात पाणी घालून आपण आता बॅटर तयार करायचं जसं आपण कांदा भजीला करतो तसं। झालेलं आहे हे तयार। सगळं गुठळ्याने राहून द्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक एक बटाटा घालून आपण आता भजी तळायची। तेल गरम करत ठेवले मी, तेल गरम झालंय छान। मस्त कुरकुरीत भजी तयार होती। वरून पण थोडं घालते मी बेसन, असं हाताने घालू शकते चमच्याने। कुरकुरीत भजी, बटाटा भजी। तुम्ही पण करून बघा अशी। थंडीमध्ये छान वाटते आणि पटकन होती बटाटा भजी कुरकुरीत। अशा पद्धतीनं तांदळाचं पीठ घालून, म्हणजे सोडा नाही घालायला लागत। आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारची भजी आवडती। आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा।